हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. ही मीशाही नाही ना कधीही संधी सोडत नाही. मला वाटलं होतं की यावेळी तुम्ही दोघं एकत्र नसाल, म्हणून मी आधीच तुला शुभेच्छा देतो. कार्तिक जान्हवीला बोलतो. तुमच्याकडून फालतू शर्ट का करायच्या येतात? जान्हवी कार्तिकला म्हणते. ते सगळं बाजूला ठेवा. हॅपी बर्थडे. कार्तिक जान्हवीला बोलतो. थँक यू. जान्हवी कार्तिकला म्हणते. मी उद्या तुझ्या घरी येतोय. कार्तिक जान्हवीला सांगतो. हो, मीशाने सांगितलंय, पण ऑफिस नंतर ये. जान्हवी कार्तिकला बोलते. का? तुझा तर बर्थडे आहे. सुट्टी नाही घेणार का? कार्तिक थोडा आश्चर्यचकित होऊन जान्हवीला विचारतो. नाही, मी सुट्टी घेतली नाही. आधी खूप सुट्टी केली आहे, म्हणून ऑफिसच जाणार आहे. ऑफिस नंतर भेटू आपण. जान्हवी कार्तिकला म्हणते. अच्छा, ठीक आहे. जसं तुम्ही म्हणाल. गुड नाईट. झोप येईल आता तुला. जान्हवी, सकाळी उठायला त्रास होईल. कार्तिक जान्हवीला बोलतो. हो, बरोबर आहे. गुड नाईट. जान्हवी कार्तिकला म्हणते. जान्हवीनं फोन कट केला आणि बेडवर परत झोपी गेली. मिशा बाल्कनीतून येऊन आपला रूममध्ये परत आली. अर्जुन बेडवर टेक्स्ट दिल्याशिवाय मिशाची वाट पाहत होता. तुम्ही जागे आहात? मिशा अर्जुनला पाहून विचारते. हो, मी फक्त तुमची वाट पाहत होतो. तुमचं काम झालं का? अर्जुन प्रेमाने पाहत बोलतो. हो, झालं. मिशा बेडवर बसून आनंदाने बोलते. चला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही शर्त जिंकली. अर्जुन विचारतो. हो, जिंकली. नेहमीसारखीच. मिशा आनंदाने बोलते. हो, ते तर अजून चांगलं आहे. आता तुम्ही खरंच खुश असाल. अर्जुन तिच्या कपाळावर किस करत बोलतो. हो, पण मीशा थोडी उदास होऊन बोलते आणि मग चूप होते. काय झालं? अर्जुन थोडा आश्चर्यचकित होऊन विचारतो. काही नाही. ती तिथे एकटी आहे म्हणून थोडी उदास होती. मीशा अर्जुनला सगळं सांगते. हो, कुटुंबापासून दूर राहणं खूप कठीण असतं. अर्जुन मिशाला सांत्वन देतो. तिला तर स्वतःला बर्थडे लक्षातही नव्हता. जर मी आठवण करून दिली नसती तर कदाचित तिला आठवलंच नसतं. मिशा बोलते. ठीक आहे, तुम्ही आठवण करून दिलीत ना. तुम्ही बोलून तिचा मूड नक्कीच ठीक झाला असेल. अर्जुन तिचा मूड सुधारतो. हो, ठीक झाला, मिशा म्हणते. बरं, मग अजून काय हवंय? तिच्या मित्र एकटा नवरा सोडून तिचा बर्थडे साजरा करण्यासाठी जात आहे. अर्जुन मिशाला बोलतो. काही नाही, तुम्ही पण सोबत जात आहात. मिशा म्हणते. ती खूप लकी आहे. खुश का नाही व्हायला हवं? अर्जुन मिशाला बोलतो. मी तिला अजून सांगितलं नाही. मिशा बोलते. काय? अर्जुन थोडा आश्चर्यचकित होतो. मी ठरवलं, उद्या जाऊन सरप्राईज देईन. मिशा बोलते. हो, ठीक आहे, अर्जुन म्हणतो. हो, तर झोपा. मग सकाळी लवकर उठता येईल. मिशा बोलते. हो, झोपतो. पण मला तर अजून झोप येत नाही. अर्जुन तक्रार करतो. असं काही नाही. मिशा तिचं डोकं अर्जुनच्या छातीवर ठेवते. अर्जुनही तिला मिठीत घेतो. थँक यू अर्जुन. जर तुम्ही नसता तर मी जान्हवीला तिचा बर्थडे कधीही शुभेच्छा देऊ शकत नव्हते. मिशा म्हणते. जिचा आनंद पाहून माझ्या वाईफला खुश करायचं आहे. मी का करू नये? अर्जुन मिशाचं केस सहलवत बोलतो. यानंतर स्टोरीमध्ये जान्हवीचं मन आणि तिच्या आईशी संवाद सुरू होतो. जान्हवी अजूनही टेबलवर पडलेला फोन पाहत होती. कदाचित राजवीरचा कॉल येईल अशी आशा होती. पण राजवीरला जान्हवीच्या बर्थडेची माहिती थोडीच होती. झोप जा जान्हवी, सकाळी उठायलाही आहे. का फालतू विचार करतेस? जान्हवी स्वतःला म्हणते आणि डोकं हलवते. थोड्या वेळेनंतर जान्हवी झोपी जाते. तिचा फोन अचानक वाजतो आणि झोपेतून फोन उचलते. हॅलो, जान्हवी बोलते. जानू बेटा, आशाजी बोलतात. मा? जान्हवी जागी होऊन बसते.
कशी आहेस बेटा? आज तुझा जन्मदिन आहे ना? तुला खूप खूप शुभेच्छा, आशाजी आनंदाने म्हणतात. आई, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? जान्हवी बोलते. मीही बिलकुल ठीक आहे बेटा. मला खूप आठवण येते तुझी, जान्हवी आशाजीला बोलली. मलाही खूप आठवण येते तुझी. तू तर कधी फोन करतच नाहीस. आणि हा जो फोन तू मला केला आहे तो चालवायला मला काही येत नाही. रोहितला सांगून बोलवायला लावले. आशाजी जान्हवीला म्हणाल्या, मला शिकता येईल, इतकं अवघड काही नाही. जान्हवी बोलली, बेटा मंदिरात नक्की जा. बाकी मी इथे तुझ्या नावाने पूजा करून देईन. आशाजी म्हणाल्या, हो आई. जान्हवी म्हणाली, मला मंदिरात जायचंच आहे. पूजा करून द्यायची. पंडितजींना बोलून ठेवलं आहे. मग येऊन बोलते बेटा. आशाजी म्हणाल्या, हो आई. जान्हवी उत्तरली, आपलं लक्ष ठेव. आशाजी म्हणाल्या, तुम्हालाही. जान्हवी म्हणाली, लवकर ये गावाकडे. आशाजी म्हणाल्या, हो आई. इतकं म्हणत जान्हवीने फोन कट केला. जान्हवीच्या डोळ्यात अश्रू होते. आईशी बोलून ती थोडी भावूक झाली होती. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आवडत्या पदार्थांची आई नेहमी तयारी करायची. जान्हवीने वेळ पाहिला. 6 वाजले होते. आता तर 6 वाजले आहेत. उठायचंच, ती म्हणाली आणि नहाण्यासाठी गेली. नहाल्यानंतर टॉवेलमध्ये लपून बसली. मला काय घालावं? मंदिरातही जावं लागेल. सूट घालते, असं म्हणत ती अलमारीतून सूट काढून तयार होऊ लागली. आज तिच्याकडे चांगला वेळ होता, त्यामुळे ती आरामात तयार झाली. तयार होऊन बाहेर आली तर तनूने पाहून विचारलं, आज तुला काय झालं आहे जान्हवी? काय झालं? जान्हवी थोडी आश्चर्यचकित होत म्हणाली, लोकेश बघायला येणार आहेत का? तनूने वरून खाली पाहून विचारलं. नाही, असं का बोलतेस? जान्हवीला समजत नव्हतं की तनू काय म्हणत आहे. तू तर अगदी टीव्ही सिरियल्सची हिरोईन सारखी दिसते. या कॉर्पोरेट जगात कुठे अडकलीस? तुला ऑडिशन्स द्यायला हवं. किती सुंदर दिसतेस, तनूने कौतुक करत म्हणालं. तुम्हालाही ना? तनूच्या बोलण्यावर जान्हवी थोडी लाजली. खरंच तू माझ्यावर का विश्वास करत नाहीस? जास्त झालं आहे का? बदलून घ्यावं का? जान्हवीने स्वतःकडे पाहत विचारलं. नाही नाही, चांगली दिसतेस. सांग, इतकी तयार का झालीस? तनूने विचारलं. आणि त्यानंतर, मला मंदिरात जायचं आहे, म्हणून ट्रेडिशनल काहीतरी घालावं वाटलं, जान्हवीने सांगितलं. मंदिरात? तनू थोडं आश्चर्यचकित झाली, कारण जान्हवीने पूर्वी मंदिर जाण्याबद्दल कधी सांगितलं नव्हतं. हो, आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाला मंदिरात नक्की जाईन, जान्हवीने स्पष्ट केलं. ओ, हॅपी बर्थडे जान्हवी. तनूने हसत शुभेच्छा दिल्या. थँक्यू, जान्हवीने उत्तर दिलं. चल सांग, काय खाशील? आज वाढदिवसाची मुलगी आहेस, काही काम नाही करायला? तनूने विचारलं. काही विशेष नाही. जान्हवी थोडी अस्वस्थ झाली. बोललं ना? तनूने भुवयावर करून म्हणाली. तुम्ही जे काही बनवलं ते मी खाईन, जान्हवी उत्तर दिले. ठीक आहे, एक काम कर, काही बाहेरून मागव. तू इथे राहशील, मी ऑर्डर देईन, तनू म्हणाली आणि फोन घेतला. तनूने बाहेरून ऑर्डर दिली. दोघींनी नाश्ता केला आणि नंतर जान्हवी तिथून निघून गेली. आज जान्हवी सकाळी लवकर उठली आणि आज तिने भारतीय पोशाख घातला होता. सहसा ती ऑफिसमध्ये जीन्स आणि टॉप घालून जाते, पण आज तिने खूपच सुंदर सूट परिधान केला होता. एका हातात चुड्या, कानात छोटे झुमके, डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलकीशी लिपस्टिक होती. आज ती पहिल्यांदाच काही भारतीय पोशाख घालून ऑफिसमध्ये जाणार होती. जान्हवी ऑफिसला जाण्यापूर्वी
सोसायटीच्या मंदिरात माथा टेकून तिने ऑफिससाठी निघाली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अजूनही विक्रम आला नव्हता. विक्रम जान्हवीकडे येऊन म्हणाला, गुड मॉर्निंग जानू. जान्हवी हसत हसत म्हणाली, गुड मॉर्निंग. आज तुम्ही ऑफिसमध्ये आहात? आणि त्यावेळी विक्रम हसत म्हणाला, हो, आज माझं ऑफिसमध्येच काम आहे. जान्हवी म्हणाली, हे तर खूपच छान आहे. विक्रम जान्हवीची तारीफ करत म्हणाला, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. जान्हवी म्हणाली, थँक्स. विक्रम अजून काही बोलत होता की कोणीतरी त्याला आवाज दिला. हो, 2 सेकंद जानू, मी लगेच येतो, म्हणत विक्रम तिथून निघून गेला. कोणतीही गोष्ट नाही म्हणत जान्हवी स्वतःला सांभाळत डेस्ककडे गेली. थोड्या वेळाने राजवीर ऑफिसमध्ये आला आणि त्याची नजर जान्हवीवर पडली. त्याचे हृदय धडकू लागले. त्याने आधी कधी जान्हवीला इंडियन पोशाखात पाहिले नव्हते. जान्हवी गुलाबी रंगाचा प्लाझो सूट परिधान केलेली होती, ज्यावर नेटचा दुपट्टा गळ्यात घातला होता. केस अर्धे बाजूला ठेवलेले आणि अर्धे मागे. कानात छोटे झुमके, हातात सुटाशी जोडणाऱ्या चुड्या आणि घडी होती. गळ्यात छोटासा लहान लॉकेट होता. ती खूपच सुंदर दिसत होती. राजवीरनं तिला पाहिलं आणि कठीण प्रयत्नाने आपली नजर तिच्याकडून हटवली आणि स्वतःच्या केबिनमध्ये गेला. हे मिस जान्हवी, ऑफिसमध्ये काय घालून आले आहात? ऑफिसचे नियम कोणतेही महत्त्वाचे वाटत नाहीत. मी त्यांच्याशी बोलूही इच्छित नाही. जो मनात येईल ते करतील. राजवीर आपला लॅपटॉप उघडून कामात लागला. पण त्याचं मन अजूनही जान्हवीवर होतं. त्याने स्वतःला सांभाळत काम सुरू ठेवलं, पण डोक्यावर हात मारत स्वतःला शांत केलं. राजवीर अजूनही जान्हवीला आपल्या केबिनमध्ये येताना पाहण्याची इच्छा करत नव्हता, कारण तिची उपस्थिती त्याचे हृदय धडधडू लागले आणि तो काही चुकीचं करू शकेल याची भीती होती. दुसरीकडे जान्हवी फोन तपासत म्हणाली, अजीब आहे, अजून सरांनी मला केबिनमध्ये बोलावलं नाही. काही कामात चुकले नाही ना? तिने स्वतःला समजावलं. नाही, बोलावलं तर बरेच आहेत. मला त्यांच्याशी बोलायचंही नाही. कालच्या नंतर तर बिलकुल नाही. आणि नताशाशी ते जसे होते ते तसेच. जास्त माझं काम नाही. जो जुळेल तो जुळेल. थोड्या वेळाने राजवीरने CCTVत पाहून तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. जान्हवी प्रिंटरकडे काही पेपर्स प्रिंट करण्यासाठी गेली. विक्रम देखील तिच्या मागे उभा राहिला. जान्हवीचा दुपट्टा खाली येत होता तेव्हा विक्रम म्हणाला, मॅडम, दुपट्टा घसरत आहे. ओ, थँक्स, म्हणत जान्हवीनं उत्तर दिलं. विक्रम तिला दुपट्टा व्यवस्थित करण्यास मदत करत तिच्या खूप जवळ आला. त्याचा हात जान्हवीच्या केसांमध्ये गेला आणि दुपट्टा नीट लावला. राजवीर आपल्या केबिनमधून बाहेर पडला. जाण्याच्या तयारीत होता, पण जान्हवी आणि विक्रम एकत्र पाहून त्याच्या डोळ्यांना रागाने लालसर झाले. तो रागाने पुन्हा आपल्या केबिनमध्ये परत गेला. काही फटकावले आणि तातडीने टेलिफोन उचलून जान्हवीला कॉल केला. मिस जान्हवी, कृपया माझ्या केबिनमध्ये या. राजवीरच्या आवाजात स्पष्ट राग होता. जी, म्हणत जान्हवी फोन ठेवते. तिला आश्चर्य वाटलं. राजवीर इतक्या रागात का आहे? नेहमीच रागात असतो की काय? जान्हवीच्या केबिनमध्ये जाताच राजवीरने तिला डाटायला सुरुवात केली. मिस जान्हवी, आपण हे ऑफिसमध्ये काय घालून आला आहात? हो. जान्हवीला राजवीरचे असे बोलणे थोडे विचित्र वाटले आणि तिला ते चांगलेही जाणवले नाही. आपण लग्नासाठी आले आहात का इथे? की ऑफिस आपल्याला फक्त मज्जा करण्याचं ठिकाण वाटतं? आपण कामासाठी आलो आहोत की टाईमपाससाठी? जर आपण इथे व्यवस्थित काम करणार नाही तर आपण काम सोडू शकता.
पण आपली ही सगळी वागणूक येथे चालणार नाही. आपल्याला ऑफिसच्या नियम, प्रोटोकॉल आणि रूल्सचे पालन करावे लागेल मिस जानवी. आपण कधीही काहीतरी समजत नाहीत का? राजवीर खूप रागात होता. त्याला जे मनात आलं ते जानवीला म्हणून टाकलं. सॉरी सर, पुढून लक्ष ठेवेन. मला माहीत नव्हतं, जानवी बोलली. ठीक आहे, पण पुढून लक्ष ठेवा. आपल्याला पाहून बाकी कर्मचारीही असेच करायला सुरुवात करतात. आपण ऑफिसमध्ये असाल तर कॅज्युअल लुकमध्ये या. आपण कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनसाठी आलेले नाहीत, त्यामुळे इतके तयार होण्याची गरज नाही. जितकं फॉर्मल राहाल तितकं उत्तम. जर आपण अशा प्रकारे क्लायंटशी भेटाल तर आमच्या कंपनीवर वाईट प्रभाव पडेल. राजवीर थोडा शांत झाला. सॉरी सर, मला माहिती नव्हतं. पुढे निश्चित लक्ष ठेवेन. जान्हवीच्या डोळ्यात अश्रू होते. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. जान्हवीचा मूड खूप खराब झाला होता. जन्मदिवसाच्या दिवशी राजवीरने तिला डाटलं होतं. गावात तिचा जन्मदिवस खूप सुंदर जात असे. ती आणि मीशा शॉपिंगसाठी जात, मार्केटमध्ये घुमत, संपूर्ण दिवसभर आनंद घेत. तिची आई तिच्यासाठी अनेक पदार्थ बनवत असे. मी जान्हवी कधीही फॉर्मल नसते. जे मनात येते तेच करते. अशा कपड्यात ऑफिसमध्ये येतं का? आता सर्वजण तिला बघत आहेत आणि तिचा जो मित्र आहे तो कधीही संधी सोडत नाही. सांभाळला नाही तर असं का घालते? आज इथे इंडियन वेअर का घातले आहे? काही स्पेशल आहे का? नाही. काहीही असंच केलं असेल. मी कदाचित जास्त विचार करत आहे. मी काही जास्त बोललो तर नाही ना? नाही नाही. आणि खरं तर हे तिची चूकच होती. राजवीरला थोडं वाईटही वाटत होतं. राजवीरने जान्हवीला कॉल केला. एक कप कॉफी आणा. आणि त्यानंतर जान्हवी कॉफी घेऊन आली. जान्हवी निघताना राजवीरने तिला थांबवलं आणि विचारलं, आज काही स्पेशल आहे का मिस जान्हवी, जे तुम्ही इंडियन वेअर घातले? नाही सर, बस असंच, जान्हवीनं उत्तर दिलं. ठीक आहे, पुढे लक्ष ठेवा, राजवीरने सांगितलं. जान्हवी तिथून निघून गेली. तिचा मूड सकाळपासून खूप चांगला होता, पण आता तो खूप खराब झाला होता. तिला खूप उदास वाटत होतं. तिचं मन आज कामावर लागलं नव्हतं. तिला आईची खूप आठवण येत होती. सकाळी आईशी चांगलं बोलणंही झालं नव्हतं. आशाजीचा कॉलही आला होता, पण ती उचलू शकली नाही, कारण ऑफिसमध्ये कॉल उचलल्यास राजवीर पुन्हा डाटू शकत होता. जान्हवी फाईल घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, ही फाईल बघून साईन करा, जान्हवीनं सांगितलं. हो, ठेव आणि द्या, राजवीर आपल्या लॅपटॉपकडे पाहून म्हणाला. जान्हवी फाईल ठेवून निघून गेली. राजवीरने लॅपटॉपकडून डोळे हलवून पाहिले. ही कुठे गेली? फाईल तर इथे होती. अजीब आहे, स्वतःशी तो म्हणाला. त्यावेळी मीशा आणि अर्जुन सकाळी शहरात जाण्यासाठी तयार झाले होते. दोघांनी सुनील आणि सुनीता यांचे पाय घेतले. विनोद आणि वीणा यांनी दोघांना आशीर्वाद दिला. इतक्यात ऐश्वर्या आणि तिची आई आली. भाभी, आपण मला सोडून जाऊन चालले आहात का? ऐश्वर्या आत येत म्हणाली. चूप करा, काहीही बोलू नकोस. ऐश्वर्याच्या आईने तिला शांत केलं. बेटा, काही दिवसांची गोष्ट आहे, लवकर परत येणार आहात, वीणा यांनी ऐश्वर्याला सांगितलं. आता तर मी भाभीबरोबरही वेळ घालवला नाही, ऐश्वर्या तक्रार करत म्हणाली. काही दिवसात परत येऊ, मग जितका वेळ हवा तितका भाभीसोबत घालव, वीणा म्हणाल्या. मीही चालते ना, ऐश्वर्या अचानक म्हणाली. चूप कर ऐश्वर्या, काहीही बोलू नकोस, तिची आई म्हणाली. आई, मीही शहरात फिरते ना, ऐश्वर्या विचारते. ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून अर्जुन चकित झाला.
काय भाभी, मीही आपल्यासोबत जाऊ शकते ना? ऐश्वर्या मिशाला विचारते. हो, जाऊ शकते, मिशा म्हणाली. पाहते आणि नंतर बोलते, पण मी तिकीट बुक केलेलं नाही. अर्जुन ऐश्वर्याला बोलतो. तो तर जाऊन होईल, यात काय आहे? ऐश्वर्या अर्जुनला बोलते. बेटा, तिच्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नकोस. ती फक्त बोलते आहे, ती कुठे जाणार नाही. ऐश्वर्याच्या आईला अर्जुनला बोलते. काय हो? ऐश्वर्या आईला विचारते. जर ती जाऊ इच्छित असेल तर जाऊ दे. विनोदजी ऐश्वर्याचा बाजू घेत बोलतो. थँक्यू ताऊजी, तुम्ही बेस्ट आहात. ऐश्वर्या विनोदजीला मिठी मारून बोलते. पण हॉटेलमध्ये रूमही बुक करावा लागतो ना? अजून ऐश्वर्याला विचारतो. अरे भाई, काळजी करू नकोस, मी तुम्हाला त्रास देणार नाही. भाभीच्या भाभीच्या मित्रही तिथेच आहेत ना, मी त्यांच्या घरीच राहीन. ठीक आहे ना भाभी? ऐश्वर्या अर्जुन आणि मिशाला बोलते. हो, ठीक आहे. मिशाला काही कळत नाही आणि फक्त मान हलवते. पण अर्जुन बोलतो. पण मिशा तिला थांबवते आणि म्हणते, पण वर काय? मी तुम्हाला त्रास देणार नाही. भाभीचा भाऊ आणि मित्र दोघेही तिथे असतील. मी त्यांच्यासोबतच घालवेन. पण आम्ही तिथे जाणार नाही. अर्जुन ऐश्वर्याला बोलतो. काय? ऐश्वर्या आश्चर्यचकित होते. हो, आम्ही लोणावळा जाणार आहोत. मिशाजीचा भाऊ पुण्यात आहे आणि मित्र बॉम्बेमध्ये. अर्जुन स्पष्ट करतो. मग काय फायदा? तुम्हीच जा. ऐश्वर्या अर्जुनला बोलते. आता जेवू दे त्यांना. केव्हापर्यंत त्यांचा रस्ता रोखून उभी आहेस? ऐश्वर्याची आई रागाने बोलते. हो हो, जाऊ दे. पण माझ्यासाठी गिफ्ट आणायला विसरू नकोस. ऐश्वर्या अर्जुनला बोलते. जाणार आहेस तर गिफ्ट नक्की आणेन. अर्जुन ऐश्वर्याला बोलतो. जी जी, जा. ऐश्वर्या रस्ता मोकळा करत म्हणते. अर्जुन लवकर सामान उचलतो आणि गाडीत ठेवतो. जल्दी करा मिशाजी, नाहीतर उशीर होईल. अर्जुन मिशाला बोलतो. जी, मिशा उत्तर देते. दोघे गाडीत बसतात. जल्दी चला. ऐश्वर्यावर विश्वास नाही. अर्जुन मिशाला गाडीमध्ये बसताच बोलतो. तुम्ही पण? मिशा बोलते. भाई पण पुणे जाऊ शकले नाहीत. मी कार्तिकला भेटले नाही तर त्यांना माझ्यावर प्रेम कसं होईल? कदाचित त्यांना पहिल्याच बारी प्रेम झालं असेल. मी इतकी क्यूट आहे, कुणालाही माझ्यावर प्रेम होऊ शकतं. पण भेटली नाही तर त्यांची भावना कशी कळेल? मला वाटलं याच बहाण्याने मी कार्तिकला भेटेन. आता आमच्या नशिबात अजून अंतर आहे, पण काही हरकत नाही, लवकरच भेटू. ऐश्वर्या मनात स्वतःशीच बोलते. अर्जुन आणि मिशा शहराकडे निघतात. जान्हवीनं केस बांधले, झुमके आणि चुड्या काढल्या. काय झालं? तुमचा मूड का ऑफ आहे? लंच टाईमला विक्रम जान्हवीकडे येतो. जान्हवीचा मूड बिघडलेला दिसतो, म्हणून तो विचारतो. नाही, काही नाही. जान्हवी फेक स्माईल करत बोलते. सकाळी तर ठीक वाटत होतं. विक्रम विचारतो. मी ठीक आहे, जान्हवी बोलते. सरने डाटलं का? विक्रम विचारतो. नाही, काहीही नाही, जान्हवी उत्तर देते. पक्क? विक्रम खात्री करतो. फक्त काम थोडं जास्त आहे, त्यामुळे डोकं दुखत आहे. जान्हवी बोलते. चला चहा पिऊन येऊ, तुमचं डोकंही ठीक होईल. विक्रम म्हणतो. नाही, मला काम आहे. काम न केल्यास नक्की डाट लागेल. जान्हवी उत्तर देते. अच्छा, ठीक आहे, मग कर तुमचं काम. मी निघतो, विक्रम म्हणतो आणि जाऊन बसतो. विक्रम लंचसाठी विचारायला आला, पण जान्हवीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. आज जान्हवीचं मन पूर्णपणे कामावर नव्हतं. ती फक्त तिच्या सुट्टीची वाट पाहत होती, की कधी सुट्टी होईल आणि ती घरी जाईल. राजवीरने जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. मी लंचसाठी बाहेर जात आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर माझ्यासोबत येऊ शकतात. राजवीर जान्हवीकडे पाहून बोलला. नाही, मला नाही जायचं. जान्हवी राजवीरला म्हणाली.
चला मग तुम्हालाही यायचे किंवा कुणासोबत प्लॅन आहे? कुणासोबत जाणार असल्यास सांगू शकता, राजवीर बोलला. मी लंच आधीच केले, जान्हवी म्हणाली. केलंय? राजवीर आश्चर्याने विचारतो. हो, तुम्ही कोणासोबत जाऊ शकता? जान्हवीनं उत्तर दिलं. कुणासोबत? राजवीर अजून बोलत होता की जान्हवी तिथून निघून गेली. राजवीर जान्हवीच्या जाण्यानंतर स्वतःशी म्हणाला, माझी गोष्ट पूर्ण झाली नव्हती. ती असं कसं करू शकते? मला इग्नोर करते का? आता माझ्याशी बोलणार नाही का? असं काय झालंय जी असं वागते? हे का करते? ज्यामुळे मला राग येतोय. दरम्यान मिशा आणि अर्जुन आपलं सामान हॉटेलमध्ये ठेवून फ्रेश होऊन जान्हवीच्या घरी पोहोचले. मिशाने घराची घंटी वाजवली. दी घरावर आहे. हो, कार्तिक म्हणाला होता की तुम्ही घरीच असाल. मिशा घंटी वाजवत अर्जुनकडे पाहत म्हणाली. काय भयभीत आहात? कार्तिक म्हणाला होता की घरीच असाल. अर्जुन मिशाला रिलॅक्स करत म्हणाला. तनूने दरवाजा उघडला. नमस्ते दी. थँक गॉड तुम्ही घरी आहात का? मिशा म्हणाली. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, तुम्ही इथे? तनू थोडी थक्क होत म्हणाली. हो दी, मिशा बोलत होती, पण तनूने तिला थांबवत म्हणालं. जान्हवीच्या बर्थडेसाठी आले आहात ना? हो, मिशा उत्तर देते. तर आत या, जान्हवी तिला पाहून खुश होऊन म्हणाली. कार्तिकने सांगितलं होतं की येणार आहेत, पण तुमच्याबद्दल नाही सांगितलं. जान्हवीला माहीत असेल की तुम्ही येणार आहात. तनू मिशाला सांगते. नाही दी, मी सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. मिशा उत्तर देते. पण ती तर ऑफिसमध्ये आहे, तनू म्हणाली. हो दी, मला माहीत आहे. तिच्या येण्यापूर्वी आपण घर सजवूयात असा विचार केला होता, मिशा म्हणाली. अर्जुन आणि मिशा घर सजवण्यासाठी सामान घेऊन आले होते. हो, मीही विचार करत होते. शहरात ती एकटी आहे म्हणून केक आणू, तनू मिशाला म्हणाले. केक केक तर कार्तिक आणणार आहे, मिशा म्हणाली. म्हणजे तुम्ही सगळं आधीच तयारी करून ठेवली आहे? तनू थोडे आश्चर्यचकित झाली. हो दी, थोडीफार तयारी, मिशा म्हणाली. जान्हवी फार भाग्यवान आहे. तुम्ही बसून चहा बनवा, मग घर सजवू, तनू मिशाला म्हणाली. नाही दी, त्याची गरज नाही, मिशा तिला थांबवत म्हणाली. तुम्हाला नाही, पण मला कंपनी देऊ शकता, तनू मिशाला म्हणाली. हो दी, मिशा म्हणाली. तनू तिन्हीसाठी चहा आणते. अर्जुन, आय एम सॉरी, तनू अर्जुनकडे म्हणाली. हो, अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला. समजलं नाही ती का सॉरी म्हणत आहे. मागच्या वेळी मी तुला, तनू म्हणाली. काही नाही, मी तर विसरलो. तुम्हीही विसरा, अर्जुन म्हणाला. मला काही कळलं नाही, काय झालंय? तुला पाहून मी इतकं काही सांगितलं, तनू म्हणाली. काही नाही, अर्जुन म्हणाला. मिशा, तुला भाग्यवान पती मिळाला आहे, तनू मिशाला म्हणाली. मिशाच्या गालावर लाजेने लालसरपणा नांदला होता. तिघांनी मिळून हॉल सुंदरपणे सजवला होता. कार्तिकही आलेला होता. मिशा कार्तिककडे गेली आणि त्याला मिठी मारते. कशी आहेस? कार्तिकने मिशाला विचारलं. चांगली आहे. आणि तुझी परीक्षा तयारी कशी चालली आहे? मिशाने विचारलं. चांगली चालली आहे, कार्तिकने उत्तर दिलं. अर्जुननेही कार्तिकशी हात मिळवणी केली. दरम्यान राजवीर जान्हवीला काही कारणाने आपल्याकडे केबिनमध्ये बोलावतो. हे घ्या मिस जान्हवी, फाईल मी साईन केली आहे, राजवीर म्हणाला. जी, जान्हवी फाईल घेण्यास सुरुवात करते, पण राजवीर ती फाईल परत आपल्याकडे घेतो. काय झालं आहे? तुम्ही मला दुर्लक्ष करत आहात का? राजवीर विचारतो.
नाही, जान्हवी उत्तर देते. तुम्हाला माहीत आहे ना, मी तुमचा बॉस आहे, राजवीर म्हणाला. जी, जान्हवी नम्रतेने उत्तर देते. अरे, तुम्ही मला त्रास देत आहात, राजवीर तणावाने बोलतो. राजवीर जान्हवीच्या नाही म्हणण्याने खूपच नाराज झाला होता. जान्हवीचा चेहरा उदास दिसत होता, ज्यावरून स्पष्ट होत होतं की ती खूप दुःखी आहे. राजवीरला समजलं की हे सगळं त्याच्या आधीच्या डाडल्यामुळेच झालं आहे. सॉरी सर, जान्हवी बोलते. मिस जान्हवी, तुम्ही मान्य करताना की ही तुमची चूक होती, राजवीर उभा राहून विचारतो. जी, जान्हवी नम्रतेने उत्तर देते. मग जेव्हा तुम्हाला माहीत आहे की ही तुमची चूक होती, तेव्हा तुम्ही, राजवीर विचारतो. मी तुम्हाला सॉरी म्हटलं आहे, पुढच्या वेळी असं होणार नाही, जान्हवी म्हणते. राजवीर म्हणतो. जान्हवी फाईल उचलते आणि जाण्यास लागते, सुरुवात करते. मी तुला जाण्यासाठी म्हटलं नाही, राजवीर म्हणतो. जान्हवी थोडी थांबते. तुम्ही माझ्याशी नीट बोलणार नाही का, राजवीर विचारतो. जी बोलते, जान्हवी उत्तर देते. मी जान्हवी, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ही तुमची चूक होती, तर गुस्सा होण्यास काही कारण नाही, राजवीर म्हणतो. मी गुस्सा नाही आहे, जान्हवी उत्तर देते. नाही, राजवीर पुन्हा म्हणतो. मला खूप काम आहे, मी जाते, जान्हवी म्हणते. हो, मी तर खूप फ्री आहे, मला तर अजून काम नाही. ऑफिसमध्ये फक्त तुम्हीच काम करता, बाकी सगळे फक्त टाइमपास करायला आले आहेत, राजवीर बोलतो. असं काही बोलले नाही मी, जान्हवी म्हणते. मला फक्त ऐकायचं आहे, राजवीर म्हणतो. जी, जान्हवी उत्तर देते. जाऊ द्या, जर तुम्हाला बोलायचं नसेल तर जाऊ द्या. मला सुद्धा तुमच्यावर वेळ वाया घालवायचा नाही, राजवीर म्हणतो. इतक्यात जान्हवी थोडीशी नाराज झाली आणि तिथून निघून गेली. सगळं त्यांच्या चुकवांबद्दल आहे आणि ते अजून माझ्यावर ॲटिट्यूड दाखवत आहेत. बोलायचं नाही तर नाही, मला सुद्धा बोलायचं नाही, राजवीर आपला राग व्यक्त करत आपल्यालाच चेअरवर बसवतो आणि लॅपटॉपवर काम सुरू करतो. संध्याकाळी 6 वाजताच जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये आली. सर, माझ्या ऑफिसचा बेस संपला आहे, मी घरी जाऊ का, जान्हवी बोलली. जी मिस जान्हवी, तुम्ही जाऊ शकता, मी सोडतो, राजवीर म्हणाला. नाही, मी निघते, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मी सोडतो, राजवीर म्हणतो. पण जान्हवी लगेच तिथून निघून जाते. राजवीरचे बोलणे ऐकले नाहीत आणि जान्हवी तिथून झटपट बाहेर निघून गेली. त्यांना काय झाले आता, अजीब वागत आहे, असं वाटतं की सकाळी झालेल्या घटनेवर राग आहे का. आता कोणीतरी काही बोलू शकतं का. ऑफिसचे नियम आहेत, पाळावे लागतील, पण तुम्ही काही बोलू शकत नाहीत. जर बोलला तर ते रागवतील आणि नंतर तुमच्याशी नीट वागणार नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याशी बोलणं थांबवू. ऑफिसचे नियम आहेत, फॉलो करणं गरजेचं आहे. बाकी सर्व कर्मचाऱ्यांनाही नियम पाळावे लागतात. ती काही खास व्यक्ती नाही. राजवीर रागाने आपला लॅपटॉप बंद करून बसला. माझा पूर्ण विश्वास आहे ती त्या ऑफिसमधल्या मित्राबरोबरच गेली असेल. सरळ सरळ सांगितलं नाही, माझ्याबरोबर नाही, मित्राबरोबर जायचं आहे, मला काय, ज्याबरोबर ती जायची ते करून जाईल. मी किती वेळा सांगितलं आहे की तो मुलगा बरोबर नाही, पण आजपर्यंत त्यांनी माझं काही ऐकलं नाही. आता कोणीतरी काही बोललं की रागावतील, मी हे थांबू शकतो, हो, पण नाही, माझ्याशी रागावत बसली आहे, सकाळपासून नीट बोललीही नाही. काही विचारलं तर साफ दुर्लक्षित करत आहे. मला काही फरक पडत नाही, कोणासोबतही जाओ आणि मला ते ठीक आहे असो, ऑफिसमध्ये मला काम होतं,
मी तिचा ड्रायव्हर नाही, जो कधी सोडायला जाईल, कधी घेऊन येईल. राजवीर पुन्हा आपला लॅपटॉप उघडून बसला. जान्हवी आणि विक्रम एकत्र ऑफिसमधून बाहेर निघाले. जान्हवी विक्रमसोबत ऑफिसमधून बाहेर आली की तिथे तनू, अर्जुन, मीशा आणि कार्तिक आधीच उभे होते. त्यांच्या हातात हॅपी बर्थडेचे बलून होते. जान्हवी जवळ येता ते सर्व ओरडले, हॅपी बर्थडे. मीशा जान्हवीकडे धावत गेली. तिला गळ्यात मिठी मारून म्हणाली, हॅपी बर्थडे. जान्हवी, आज तुझा बर्थडे आहे, तू मला का सांगितलं नाही? विक्रम जान्हवीकडे विचारतो. तू कशी आहेस? मीशा जान्हवीकडे हसत विचारते. मी छान आहे, पण तू इथे कशी? जान्हवी थोडी आश्चर्यचकित होऊन विचारते. मीशाकडे पाहत म्हणाली, सरप्राईज, तुला आनंद झाला नाही का? मीशा विचारते. नाही, असं नाही, मला विश्वास बसत नाही, पण मी खूप खुश आहे. जान्हवी मीशाच्या मिठीत हर सेल्फ घालत म्हणाली. आम्हीही आलो आहोत. दोघीही सहेली यामध्ये व्यस्त होत्या. कार्तिक जान्हवी आणि मीशाकडे बोलला, अरे हो, धन्यवाद जीजू मीशाला इथे आणल्याबद्दल. जान्हवी अर्जुनकडे पाहत म्हणाली, मोस्ट वेलकम आणि हॅपी बर्थडे सालीसाहिबा. अर्जुन जान्हवीकडे म्हणाला. थँक्यू जीजू, जान्हवी उत्तर देते. जानू, तू मला का सांगितलं नाही की आज तुझा बर्थडे आहे? विक्रम पुन्हा जान्हवीकडे विचारतो. पण सर्वजण इतके व्यस्त होते की कुणीही त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. काय झालंय? तुझा चेहरा इतका उतार आहे का? आज तुझा बर्थडे आहे ना, तर तुला आनंदी असायला हवं. मीशा जान्हवीकडे म्हणाली. काही नाही, फक्त थोडं थकले आहे, काम जास्त होतं. जान्हवी मीशाला बहाणा करत म्हणते. जर तुम्ही दोघं हो गेलात तर मीही जानूला बर्थडे विश करू का? कार्तिक मीशाला म्हणाला. हॅपी बर्थडे जानू. कार्तिक जान्हवीला मिठी मारून म्हणाला. जान्हवीला गळ्यात घेतल्यावर कार्तिकला पाहून विक्रमला बिलकुलही चांगलं वाटलं नाही आणि वरवर पाहता राजवीरला तर ते अजिबातच. असंच वाटतं की जान्हवीची ही खास मैत्रीण आहे. विक्रम मनात म्हणाला, हे पुण्यातला जान्हवीचा मित्र आहे, इथे काय करतोय? त्याला काही काम नाही का? मला समजत नाही, जान्हवी प्रत्येकासोबत काय एवढं चिकटते. दूर राहूनही विश करता येतं, पण गळ्यात मिठी मारणं आवर्जून पाहिजे असं का? राजवीर कार्तिककडे बघून विचार करत होता. सर्वजण जोरात ओरडत म्हणाले, हॅपी बर्थडे जानू. तुम्ही सर्वजण ओरडणं थांबवा. ऑफिससमोर ओरडत आहात, बॉडीगार्ड येऊन बाहेर काढतील. जान्हवी सर्वांना शांत करत म्हणाली. ठीक आहे, नाराज का होते? चला इथून निघू, पार्टी करू. कार्तिक जान्हवीकडे पाहत म्हणाला. मला काही करायचं नाही, मी घरी जात आहे, खूप थकले आहे. जान्हवी कार्तिककडे म्हणाली. काय जान्हवी, मी इतक्या दुरून आलोय, हनीमूनही सोडून आलोय, असं कसं करू नकोस, लवकर जा, चेहरा लांबू नकोस. मीशा जान्हवीकडे रागाने पाहत म्हणाली. काय? जान्हवी मीशाला म्हणाली. नाही तर काय, आजच इथे आहे, उद्या लोणावळ्यात जाऊ. मीशा जान्हवीकडे पाहत म्हणाली. हो, पण घरी जाऊयात ना, घरी बसून आराम करू. जान्हवी मीशाला म्हणाली. ठीक आहे, घरीही जाऊ, आधी थोडं फिरून येऊ. मीशा जान्हवीकडे पाहत म्हणाली. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मीही जाऊ शकतो का? विक्रम म्हणाला. हो, नक्की येऊ शकतोस. तनू विक्रमकडे म्हणाली. तिथे फक्त तनूच होती जी विक्रमला ओळखत होती. धन्यवाद. जानू, हॅपी बर्थडे. तू मला सांगितलं नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.